नमस्कार विद्यार्थ्यांनो. तर आज द लॉजिक मास्टर क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. इथे आपण शिकत असतो स्पीड ऑफ कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशनची स्पीड लवकरात लवकर कशी वाढवावी आणि जो परीक्षामध्ये लागणारा जो टाइम आहे तो कशा प्रकारे लवकरात लवकर कमी करावा ते आपण सगळ्या शॉर्टकट ट्रिक्स आपण इथे शिकत असतो विद्यार्थी मित्रांनो. कॅल्क्युलेशन जे असते ते कमीत वेळात आणि कशा प्रकारे एकदम सिंपल वेनं साध्या वेनं त्याला कशा प्रकारे सॉल्व्ह करता येणार ते आपण इथे शिकत असतो. त्या आकड्याला कशा प्रकारे ब्रेक करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं, मल्टिप्लिकेशन करण्याच्या शॉर्टकट ट्रिक्स काय, स्क्वेअर रूट काढण्याच्या शॉर्टकट ट्रिक्स काय, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, डिव्हिजन, सबट्रॅक्शन हे सगळं काही आपण द लॉजिक मास्टर क्लास या क्लासमध्ये आपण शिकत असतो विद्यार्थी मित्रांनो. चला तर मग आज आपण मल्टिप्लिकेशन शिकूया. गुणाकार गुणाकार कसं करतात म्हणजेच गुणाकारच्या काय ट्रिक्स आहे ते आज आपण इथे बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो. मल्टिप्लिकेशन ट्रिक्स. ठीक आहे. मल्टिप्लिकेशन मध्ये आता जनरली विद्यार्थी मित्रांनो आपल्याला टेबल तर सगळ्यांना माहितीच आहे. 30 पर्यंत तुम्हाला टेबल माहिती असणं कंपल्सरी आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर बघा काही काही मल्टिप्लिकेशन आहे जी नेहमी आपल्या परीक्षामध्ये येत असतात. ठीक आहे. पेपरमध्ये येत असतात, प्रॉब्लेम मध्ये येत असतात. जसं 11 गुणिला 12. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. 12 गुणिला 13, 13 गुणिला 14, 14 गुणिला 15, 15 गुणिला 16. ओके. समोर पुन्हा आहे. तर ह्या ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहे, ह्या ज्या व्हॅल्यू आहे विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्या तोंडपाठ असायला हव्या. तोंडपाठ म्हणजे कसं? 11 गुणिला 12 म्हणजे किती होते विद्यार्थी मित्रांनो? 132. बघा मला कसे तोंडपाठ असायला हवा. 11 गुणिला 12 दिसले तर 132 असायलाच हवं. ठीक आहे. आपल्याला माहितीच असायला पाहिजे. आपल्या माइंडला ते जे आहे विद्यार्थी मित्रांनो, जे डायरेक्शन आहे, जे सूचना आहे ते आपल्या डायरेक्ट माइंडला मिळाली पाहिजे की नाही 11 गुणिला 12 किती होत असतात? 132. 12 गुणिला 13, 12 गुणिला 13 किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 3 दुने 6 म्हणजे 156. किती होणार हे तुम्हाला लक्षात ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो. 13 गुणिला 14 म्हणजे 4 तेरी 12 म्हणजेच किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 182. किती होणार? 182. त्याच प्रकारे 14 गुणिला 15 म्हणजे 520 म्हणजेच किती होणार? 210. 15 गुणिला 16 6 पंचे 30 म्हणजेच किती होणार? 240. बघा मला लक्षात आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पण लक्षात येणार जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू ना, जर आपल्याला अशा प्रकारची व्हॅल्यू भेटणार 182 156 या 12 गुणिला 13, तर त्यांना वेगळं 12 गुणिला 13 सॉल्व्ह न करता डायरेक्ट आपल्याला हे व्हॅल्यू लक्षात असणं पुष्कळ महत्वाचं आहे. ठीक आहे. किती झाले? 15 गुणिला 16, 16 गुणिला 17. बघा आता 16 गुणिला 17 7 सकम 42 म्हणजे किती होते विद्यार्थी मित्रांनो? 272. किती होते? 272. ठीक आहे. बघा पुन्हा 17 गुणिला 18, 17 गुणिला काय? 18, 17 गुणिला की 18 7 8 काय होते विद्यार्थी मित्रांनो? 56 म्हणजे 306. किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 306. 18 गुणिला 19, 18 गुणिला 19 याची व्हॅल्यू काय होणार? 9 8 72 म्हणजे 342. 342. ओके. काय होणार? 342 होणार. पुन्हा दोन व्हॅल्यू लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. कोणत्या आहेत त्या? 12 गुणिला 25, 12 गुणिला 25 किती होत असते? 300 आणि 24 गुणिला 25 किती होत असते विद्यार्थी मित्रांनो? 600. ठीक आहे. या व्हॅल्यू तुमच्या लक्षात असणं पुष्कळ जरुरी आहे. इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो. ह्या तोंडपाठ मुखपाठ असायला पुष्कळ जरुरी आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. याला म्हणजे याच्या शेवटच्या डिजिट वरून लक्षात ठेवायचं. 12 गुणिला बे एक बे म्हणजे शेवटी 2 यालाच पाहिजे. मी सांगत आहो कशा प्रकारे लक्षात ठेवायचं. 3 दुने 6 शेवटी 6 यालाच पाहिजे. 4 तेरी 12 शेवटी 2 यालाच पाहिजे. अशा प्रकारे या ट्रिक्स नुसार लक्षात ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो. 6 5 30 तर म्हणजे शेवटी 0 यायलाच पाहिजे. आणि दुसरी कंडिशन मी तुम्हाला पुन्हा सांगत आहो. ज्यांना कोणाला जसं बघा इकडे बघा, हे तर तुम्हाला लक्षात ठेवायचंच आहे. ओके. इकडे बघा जसं 11 गुणिला 12 करतो आपण. 11 गुणिला काय करत असतो विद्यार्थी मित्रांनो? 12. ठीक आहे. 11 गुणिला काय करायचं आहे? 12. तर इथे दुसरी ट्रिक याला सिंपल वेनी कॅल्क्युलेट करण्याचा कशा प्रकारे करायचा की 11च्या स्क्वेअर प्लस 11 करा म्हणजे किती आपल्याला मिळणार? 11 स्क्वेअर किती होते? 121 विदाउट पेन अँड पेपर. 11 स्क्वेअर किती होते विद्यार्थी मित्रांनो? 121 आणि 121 मध्ये पुन्हा 11 मिळाले तर किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 132. 121 122 प्लस 10
32. आपल्याला अशा प्रकारे पण इथे कॅल्क्युलेट करता येते. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा बघा, लक्षात आहे इकडे. अशा प्रकारे मल्टिप्लिकेशन ट्रिक आपल्याला सॉल्व्ह करता येते. जसं बघा 12 गुणिला 13, 12 गुणिला 13, तर इथे काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, 12चा स्क्वेअर प्लस 12, 12चा स्क्वेअर प्लस 12, काय 12चा स्क्वेअर प्लस 12 म्हणजेच काय होणार, 12 स्क्वेअर 144 प्लस 12 म्हणजे 146, 156. किती झाला विद्यार्थी मित्रांनो, 156. सिंपल वेनी फाइंड आउट कसं करायचं मी तुम्हाला सांगत आहोत. तशाच प्रकारे 15 गुणिला 16 करा, 15 गुणिला 16 हे तर डायरेक्टच होऊन जाणार. ठीक आहे, मधातला काय होणार, 15चा स्क्वेअर, 15चा स्क्वेअर किती होते विद्यार्थी मित्रांनो, 15 स्क्वेअर 225 प्लस 15 किती होणार, 230 आणि 10 240. किती होणार विद्यार्थी मित्रांनो, 240. बघा ही आहे मल्टिप्लिकेशन ट्रिक्स, ही आहे टिक्स अँड ट्रिक्स विदाउट पेन अँड पेपर. तुम्ही विदाउट पेन अँड पेपर काढू शकता विद्यार्थी मित्रांनो, कोणती पण व्हॅल्यू तुम्ही विदाउट पेन अँड पेपर काढू शकता. आता 16 गुणिला 17 काढून बघा, 16 गुणिला 17 काढून बघा, 16 गुणिला 17 काढून बघा विदाउट पेन अँड पेपर, विदाउट पेन अँड पेपर 16 गुणिला 17 काढून बघा. 16च्या स्क्वेअर किती होते विद्यार्थी मित्रांनो, 256 प्लस 16 म्हणजे 256 आहे की नाही विद्यार्थी मित्रांनो. 256 मध्ये 4 60 62 आणि 10 272. बघा विदाउट पेन अँड पेपर. तर किती, 16च्या स्क्वेअर केला आपण प्लस 16 केला, तर हे किती मिळाले विद्यार्थी मित्रांनो, 272. किती मिळालं, 272. बघा तर अशा प्रकारे आपल्याला 11 × 12, 12 × 13 अशा प्रकारे मल्टिप्लिकेशन करून स्टार्टिंगला सगळ्यात पहिले असं काढण्याचा प्रयत्न करायचा. आणि ह्या जो व्हॅल्यू आहे ना विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्हॅल्यू का नाही तुम्हाला मुखपाठ असायला हवं, मुखपाठ असायला हवा, जे की कॅल्क्युलेशन करायला खूप इझी होणार, सोपं होणार विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आणखी बघा लक्षात आहे इकडे विद्यार्थींनो, जसं आहे 18 गुणिला 19, 18 गुणिला काय करत आहात विद्यार्थी मित्रांनो, 18 गुणिला 19 करत आहोत. ठीक आहे, तर जरुरी नाही की सर 18च्या स्क्वेअर प्लस 18 करून तेव्हाच आपल्याला किती मिळणार, 342 मिळणार. तुम्ही इथं हे पण करू शकता, 19च्या स्क्वेअर मायनस 19 करा, म्हणजे 19च्या स्क्वेअर किती होतो विद्यार्थी मित्रांनो, 300 किती होतो 19च्या स्क्वेअर मायनस 19 किती होते, 361. ओके, पुन्हा जर आपण याच्यात मायनस 19 केले, किती केले, मायनस 19 केले, तर किती राहणार, 10 तून 9 गेले 1 आणि 1 2 राहिला, दिसत आहे का, 10 तून 9 गेले 1 आणि 1 2 राहिला, हातचा परत 6 तून 2 गेले 4 राहिले, 342. बघा तर याला आपण मागून पण करू शकतो विद्यार्थी मित्रांनो, पण इकडे मागून 19 कडून आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे, तर 19च्या स्क्वेअर मायनस 19 करणं पडेल. जर 18च्या साईडने जायचं आहे तर 18 स्क्वेअर प्लस 18 करणं पडेल. ठीक आहे, तर ह्या ट्रिक्स आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्या तुम्हाला लक्षात असणं पुष्कळ जरुरी आहे. ठीक आहे, ओके. तर मी एवढं जर तुम्हाला सांगत आहोत तर हे तुम्हाला लक्षात ठेवणं पुष्कळ जरुरी आहे. त्याच्यातली व्हॅल्यू मी तुम्हाला काही पण विचारलो, 24 गुणिला 25 इक्वल टू 600, हे तुमच्या तोंडपाठ मुखपाठ असायला हवे विद्यार्थी मित्रांनो. जसे 13 गुणिला 14, 13 गुणिला 14 4 तेरी 12 म्हणजे किती होणार विद्यार्थी मित्रांनो, 182. हे तुम्हाला व्हॅल्यू माहितीच असायला हवे विद्यार्थी मित्रांनो, यामुळे तुमचं कॅल्क्युलेशन खूप फास्ट होणार. ओके, चला समोर जायचं, समोर वाढायचं, स्क्रीनशॉट घेऊन घ्या विद्यार्थी मित्रांनो. समोर बघूया, समोर काय दिलं आपल्यासाठी. ओके, यामुळे काय होणार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जे ब्रेन आहे, तुमचं जे दिमाग आहे, ते खूप फास्ट कॅल्क्युलेट करायला वाढणार. जर तुम्ही दररोज बेसवर प्रॅक्टिस केली, दररोज बेसिक या व्हिडिओला बघितलं, तर लॉजिक मास्टर क्लासमध्ये दररोज मी तर व्हिडिओ टाकतच असतो, दररोज तुम्ही या व्हिडिओला बघितलं ना विद्यार्थी मित्रांनो, तुमची जे कॅल्क्युलेशनची जी स्पीड आहे ना, ते लवकरात लवकर वाढेल विद्यार्थी मित्रांनो. हळूहळू का होईना पण खूप फास्ट कॅल्क्युलेशन तुम्ही करायला शिकणार. ठीक आहे, कारण नंबरला ब्रेक कसं करायचं सगळ्यात पहिले ते शिकणं पडते. नंबरला ब्रेक केलं तर इझिली आपल्याला त्या किती पण मोठा नंबर असो त्याला ब्रेक करून आपल्याला डिवाइड करणं, ऍडिशन करणं, मल्टिप्लिकेशन करणं खूप इझी होते विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, चला समोरचा भाग बघूया, समोर काय दिलाय. त्यानंतर काही जसं बघा विद्यार्थी मित्रांनो, एक संख्या आहे 216. किती, 216. ही जी संख्या आहे ना विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुष्कळ वेळास आपल्या मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन मध्ये, वर्डिंग प्रॉब्लेम मध्ये, सिम्प्लिफिकेशन मध्ये पाहायला मिळते 216. तर 216 काय आहे विद्यार्थी मित्रांनो, 216 आहे काय आहे सांगा मला, 216 काय काय आहे.
ही कशा कशामध्ये ब्रेक होऊ शकते विद्यार्थ्यांना, ठीक आहे. 216 तर सगळ्यात पहिले 6चा क्यूब आहे. काय विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले 6चा क्यूब आहे. त्यानंतर 12 गुणिला 18, 12 गुणिला 18 केलं विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला काय मिळते 216, ठीक आहे. ह्या व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या विद्यार्थी मित्रांनो. तशाच प्रकारे 27 8 किती होते विद्यार्थी मित्रांनो 216. 27 8 किती होते विद्यार्थी मित्रांनो 216. त्याच प्रकारे 24 9 24 9 24 9 24 9 किती होते विद्यार्थी मित्रांनो 216 होते. किती होते 216. ओके. त्याच प्रकारे 36 गुणिला 6, 36 गुणिला 6 किती होते विद्यार्थी मित्रांनो 36 गुणिला 6 216 होते. आणखी आणखी कोणती टर्म उरली आहे का, आणखी कोणती टर्म उरली आहे का विद्यार्थी मित्रांनो, जसं 27 बघा आणखी कोणती टर्म उरली आहे का 36 सखम. ओके. ठीक आहे. म्हणजे 24 गुणिला 9 27 गुणिला 8 36 गुणिला 6 आणि 12 गुणिला 18 किती आणि 6चा क्यूब म्हणजे 216 होते. ठीक आहे. ओके. आणखी कोणती व्हॅल्यू उरली आहे, चला ठीक आहे, या व्हॅल्यूला मग मी इकडे लिहून देतो 24 गुणिला 9. ठीक आहे. तर ह्या 5 व्हॅल्यू तुम्हाला लक्षात असणं पुष्कळ जरुरी आहे. 216 ला आपण अशा प्रकारे ब्रेक करू शकतो विद्यार्थी मित्रांनो. कशामध्ये 216 नंबर दिसला तर तुमच्या माइंड मध्ये क्लिक व्हायला पाहिजे. 12 गुणिला 18 216, 6चा क्यूब 216, 24 9 216, 27 8 216, 36 सखम 216. बघा माझ्या तोंडावर एकदम मुख पाठ आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्हाला पण या व्हॅल्यू एकदम पाठ असायला हवे. काय तुम्हाला या व्हॅल्यू एकदम काय असायला हवे विद्यार्थी मित्रांनो, या व्हॅल्यू एकदम काय व्हायला हवे, एकदम पाठ असायला हवे, मुख पाठ असायला हवे. काय मुख पाठ. ठीक आहे. अशीच एक व्हॅल्यू आहे पुन्हा विद्यार्थी मित्रांनो जे तुमच्या लक्षात असायला पाहिजे नेहमी. एक आहे 108 108. ही पण व्हॅल्यू आहे विद्यार्थी मित्रांनो, पुष्कळ वेळेस परीक्षामध्ये आपल्या प्रॉब्लेम मध्ये सिम्प्लिफिकेशन मध्ये येत असते. याला पण नेहमी ब्रेक करून कशा प्रकारे लक्षात ठेवायचा, हे ब्रेकिंग व्हॅल्यू तुमच्या लक्षात असायला जरुरी आहे. ठीक आहे. तर 18 पंचे 90, 18 सकम किती होते विद्यार्थी मित्रांनो, 18 सकम किती होते, 18 सकम 108 किती होते, 18 सकम 108. 36 गुणिला 3 केलं तर किती मिळते, 36 गुणिला 3 केलं तर 108 मिळते विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. पुन्हा 12 9 108, पुन्हा किती होते विद्यार्थी मित्रांनो 12 9 108, 12 9 किती होते विद्यार्थी मित्रांनो 12 9 108. पुन्हा एक व्हॅल्यू आहे ती आहे 12 9 108 18 18 27, हा 27 चौक 27 चौक किती होते विद्यार्थी मित्रांनो 27 चौक 108. तर ह्या 4 व्हॅल्यू म्हणजे 108 च्या 4 व्हॅल्यू ब्रेकिंग व्हॅल्यू तुम्हाला लक्षात असायला हवे की 108 ला कशा प्रकारे आपल्याला ब्रेक करता येते म्हणून. ठीक आहे. एक वेळेस पुन्हा सांगतो 108 12 9 108, 18 सखम 108 लक्षात ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो. 36 गुणिला 3 108 होत असते. आणि त्याच प्रकारे 27 गुणिला 4 108, 27 चौक 108. ठीक आहे. तर ह्या दोन व्हॅल्यू तुमच्या लक्षात राहणार विद्यार्थी. ठीक आहे. ह्या दोन व्हॅल्यू तुमच्या लक्षात असणं पुष्कळ जरुरी आहे. याला ब्रेक, कारण ह्या सतत आपल्या कॅल्क्युलेशन सिम्प्लिफिकेशन मध्ये ह्या व्हॅल्यू येत असतात. सामोर जायचं विद्यार्थी मित्रांनो, सामोर जायचं का हो की नाही सांगा. तुम्हाला सेशन कसा वाटत आहे ते प्लीज कमेंट बॉक्स मध्ये लिहत चला विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. बघा 216 आणि 108. ठीक आहे. ओके. या प्रकारच्या आणखी पुष्कळ व्हॅल्यू आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या सिम्प्लिफिकेशन मध्ये नेहमी येत असतात. तर हळूहळू आपण एका सेक्शन मध्ये अशा प्रकारच्या व्हॅल्यू आपण बघत जाऊ. ठीक आहे. चला समोर बघूया, समोर काय शिकू आपण. ठीक आहे. या व्हॅल्यू आपल्या नोटबुक मध्ये व्यवस्थित प्रकारे लिहून घ्या. नेहमी याला लर्न करायच्या विद्यार्थी मित्रांनो जोपर्यंत आपलं हे मुखपाठ होत नाही, जोपर्यंत आपल्या ब्रेन मध्ये फिक्स होत नाही. ठीक आहे. चला आता बघूया मल्टिप्लिकेशन विथ 11. कोणत्याही व्हॅल्यूला 11 कशा प्रकारे मल्टिप्लाय करतात. ठीक आहे. ते आपण इथे शिकणार आहोत. नेहमी मी प्रश्नामध्ये 11 मल्टिप्लाय करत असतो वर्डिंग प्रॉब्लेम मध्ये. ठीक आहे. चला बघा, जसं 11 गुणिला 11, 11 गुणिला 11, 11 गुणिला 11 कसं केलं असेल विद्यार्थी मित्रांनो, काही नाही.
हे बघा, हे लेफ्ट साईड, हे राईट साईड व्हॅल्यू 1 1 जसं ठेवलं आणि ह्या 1 ची ऍडिशन केली 1 + 1 2 किती झालं 1 to 1 झालं. 11 गुणिले 11 किती झालं 121. बघा पुन्हा बघा 11 गुणिले 54. 11 गुणिले काय करू 54. 11 गुणिले 54 कसं करायचं विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. हे 5 इकडे जसेच तसे म्हणजे हे बघा हे 5 जसेच तसे इकडे, हे 4 लेफ्ट साईडला, ठीक आहे. राईट साईडला 5 असे वेगवेगळे लिहिले आणि ह्या दोघांची ऍडिशन केली. ह्या दोघांची काय केली ऍडिशन 5 + 4 किती 9. तर 11 गुणिले 54 किती झाले विद्यार्थी मित्रांनो 11 गुणिले 54 झाले 594. किती झाले 594. ठीक आहे. दुसरं बघा 11 गुणिले 142. 11 गुणिले किती विद्यार्थी मित्रांनो 142. तर यामध्ये कसं करायचं आता 142 आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. 142 आहे. किती आहे 142. तर 1 ला आपण राईट साईडला लिहू, 2 ला आपण लेफ्ट साईडला लिहू. आता याची ऍडिशन करा विद्यार्थी मित्रांनो. 2 + 6 2 + 4 किती झाले विद्यार्थी मित्रांनो 6 आणि 4 + 1 किती झाले 5. म्हणजे आपल्याला काय मिळालं 1562. ठीक आहे. काय मिळालं विद्यार्थी मित्रांनो 1562. बघा मजा येत आहे ना, मजा येत आहे ना तुम्हाला, आहे की नाही. बघा 11 ने मल्टिप्लिकेशन करणं आपण इथे शिकत आहोत. 11 ने मल्टिप्लिकेशन करणं आपण शिकत आहोत. पुन्हा बघा 11 गुणिले 712. 11 गुणिले किती आहे विद्यार्थी मित्रांनो 712. चला याला करा. हे 7 आपण इथे लिहिले, हे 2 आपण इथे लिहिले. ओके. ह्या दोघांची ऍडिशन हे झाले 3, मग ह्या दोघांची ऍडिशन हे झाले 8. 7832 किती मिळाले विद्यार्थी मित्रांनो 7832. बघा किती सोप्या पद्धतीने 7832. 11 गुणिले 712 किती मिळाले 7832. ठीक आहे. राईट साईड व्हॅल्यू राईट साईडला, लेफ्ट साईड व्हॅल्यू लेफ्ट साईडला ठेवायचे आणि मधात जी व्हॅल्यू आहे 2 + 1 किती झाले 3, मग पुन्हा 1 + 7 किती झाले 8. अशा प्रकारे याची ऍडिशन करायची आणि हे टोटल कंप्लीट व्हॅल्यू इथे अशा प्रकारे लिहायची. ओके. पुन्हा एक प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो 11 गुणिले 9 2 3. तर हे 9 आपण इकडे राईट साईडला लिहू, 3 इकडे लेफ्ट साईडला लिहू. ओके. आता 2 + 3 किती होते विद्यार्थी मित्रांनो 5 आणि 2 + 9 किती होते विद्यार्थी मित्रांनो 11. 11चा 1 आपण लिहू आणि 1 काय करू कॅरी करू. 11चा काय लिहू 1 लिहू 1 कॅरी करू. चला आता याची ऍडिशन करा 5 3 1 आणि 9 + 1 किती होणार 10. म्हणजे याची व्हॅल्यू किती आली 10,153. म्हणजे 11 गुणिले 923 केलं तर किती मिळालं 10,153. कसे केले विद्यार्थी मित्रांनो बघा इकडे लक्ष द्या एक वेळेस पुन्हा. 9 राईट साईडला लिहिलं, 3 लेफ्ट साईडला लिहिलं. 3 + 2 किती झाले विद्यार्थी मित्रांनो 5 आणि 9 + 2 किती झालं 11. तर 11चा 1 लिहिला आणि 1 काय केला कॅरी केला. ठीक आहे. 1 काय केला विद्यार्थी मित्रांनो इथे कॅरी केला. 3 जसे तसे 5 जसे तसे 1 जसे तसे 9 + 1 10. तर हे किती झाले 10 1 5 3. किती झाले विद्यार्थी मित्रांनो 10 1 10 1 5 3. ओके. चला सामोरं जायचं पुन्हा. आता एक तुम्ही करून दाखवा. ठीक आहे. हे तुम्ही करून दाखवा विद्यार्थी मित्रांनो पटकन. 11 गुणिले 8 4 3. 11 गुणिले 8 4 3. चला तुम्ही लवकरात लवकर फाइंड करून दाखवा तोपर्यंत मी याला रफ करतो. हम्म 11 गुणिले 8 4 3 करून दाखवा. कसं करणार बघा 11 गुणिले काय करायचं 8 4 3. ते 8 ला आपण राईट साईडला लिहू, 3 ला आपण काय सॉरी ठीक आहे. हा जर असं बघितलं तर हा तुमचा राईट साईड आहे, हा तुमचा लेफ्ट साईड आहे. ओके. चला ठीक आहे. तर 8 ला आपण काय करू राईट साईडला लिहू, म्हणजे ह्या तुमच्या राईट साईडला लिहू आणि हा लेफ्ट साईडला लिहू. ठीक आहे. ओके. राईट साईडला 8 लिहू, लेफ्ट साईडला आपण 3 लिहू. ठीक आहे. 4 आणि 3 किती होते 7 होते विद्यार्थी मित्रांनो. आणि 8 आणि 4 किती होते 12. 12 होते तर 12चे 2 इथे लिहू 1 कॅरी करू. म्हणजे किती झाले हे 2739. 9273. उत्तर किती आलं विद्यार्थी मित्रांनो 9273. किती आलं 9273. ठीक आहे. हा तुमचा राईट, हा तुमचा लेफ्ट असं बघितल्यानंतर. ठीक आहे. तर आपण लेफ्ट साईडला 3 लिहिले, राईट साईडला 9 सॉरी
राईट साईडला 8 लिहिले, ह्या दोघांची ऍडिशन केली. ओके, आणि अशा प्रकारे आपल्याला 11 गुणिला 843 एवढं उत्तर मिळालं. नंतर एक पुन्हा बघा विद्यार्थी मित्रांनो, 11 गुणिला 87. चला फाइंड आउट करा. तर हे लेफ्ट साईडला आपण 7 लिहू. ओके, आणि राईट साईडला आपण काय लिहू, 8 लिहू, जसेच तसे. ठीक आहे, राईट साईडला काय लिहू आपण विद्यार्थी मित्रांनो, 8 लिहू. राईट साईडला आपण काय लिहू विद्यार्थी मित्रांनो, 8 लिहू. लेफ्ट साईडला काय लिहू आपण, 3 लिहू. ओके, सॉरी, लेफ्ट साईडला आपण 7 लिहू. आता या दोघांची ऍडिशन करा. 7 आणि 8 किती होते विद्यार्थी मित्रांनो, 15. तर 15चे 5 आणि 1 कॅरी, तर हे किती झाले, 9 5 7. 9 5 7 म्हणजे 957. 11 गुणिला 87 किती झाले विद्यार्थी मित्रांनो, 957. ठीक आहे, 957. ओके, पुन्हा नेक्स्ट बघा, 11 गुणिला 92. चला 11 गुणिला 92 करा. हे 9 इकडे जसेच तसे, 2 इकडे जसेच तसे. 9 प्लस 2 किती झाले विद्यार्थी मित्रांनो, 11. तर 11चा एक जसा तसा 1 काय केलं विद्यार्थी मित्रांनो, कॅरी केलं. तर आपल्याला काय मिळालं, 1 2 9 1 किती झाले, 10. म्हणजे 11 गुणिला 92 केली तर 10 1 2 किती मिळणार, 10 1 2, 10 1 2. ओके, चला एवढं कळलं विद्यार्थी मित्रांनो. 11नी अशा प्रकारे मल्टिप्लिकेशन करायचं प्रत्येक नंबरला. ठीक आहे, प्रत्येक नंबरला अशा प्रकारे मल्टिप्लिकेशन करायचं. लेफ्ट साईडच्या लेफ्ट साईडला, राईट साईडच्या राईट साईडला, जसं तसं करायचं. मधात त्याचं ऍडिशन करत जायचं. जर एखादा कॅरी राहिला तर मग शेवटच्या नंबरला ऍड करून त्याची ऍडिशन करून नंबरचा म्हणजे या नंबरचा आन्सर काढायचा. ठीक आहे, ओके, कळलं. चला आता समोर बघूया मल्टिप्लिकेशन विथ 5. आता बघूया विद्यार्थी मित्रांनो, मल्टिप्लिकेशन विथ 5. कोणत्याही नंबरला मल्टिप्लिकेशन विथ 5. ठीक आहे, 5 काय असते विद्यार्थी मित्रांनो, 5 लक्षात ठेवा. 5 ची व्हॅल्यूज काय असते नेहमी, 5. 5 ची व्हॅल्यू काय असते, 5 ला आपण 10/2 पण म्हणतो. काय म्हणतो आपण विद्यार्थी मित्रांनो, 10/2. याचाच वापर करून आपण 5 नी कशा प्रकारे नंबरला मल्टिप्लाय करता येणार ते आपण इथे बघणार आहोत. जसं बघा, 5 गुणिला 60 काय करून राहिलो, 5 गुणिला 60 करून राहिलो. ठीक आहे, तर कशा प्रकारे करू, मला तर माहित आहे की 6 पंचे 30 म्हणजे 300 होणार. पण याला कसं करायचे विद्यार्थी मित्रांनो, 60 चे काय करायचे, 60 चे हाफ करायचे. किती झाले विद्यार्थी मित्रांनो, 30. हे 30 इथं लिहिले आणि हा वरच्या शून्य लावून टाकायचा. किती, हा वरचा शून्य आहे जो लास्टला शून्य लावून टाकायचा. लास्टला काय, जो हा शून्य वाचतो तो शून्य लावायचा. बघ, कन्सेप्ट हाच आहे. 5 म्हणजेच 10/2. ठीक आहे, 5 म्हणजेच काय, 10/2 गुणिला 60. म्हणजेच हे काय होत आहे विद्यार्थी मित्रांनो, हे 30 होत आहे ना. आपल्याला किती मिळून राहिले, 300. बस हाच कन्सेप्ट आपल्याला इथे यूज करायचा आहे. पुन्हा एक बघा विद्यार्थी मित्रांनो, 5 गुणिला 84. 5 गुणिला 84, तर याचा हाफ किती होणार विद्यार्थी मित्रांनो, हाफ किती होणार, 4 आणि 2 म्हणजे किती आले, 4 2 आणि शेवटी वरून 0 लावून टाकायचं. 4 2 शेवटी वरून काय करायचं, 0 लावून टाकायचा. म्हणजे 5 गुणिला 84 किती झाले, 420. ओके, चला काही उदाहरण बघू आपण. बघा काही उदाहरण बघू. 5 गुणिला 288. चला करा, ओरली करा. 5 गुणिला 288 विदाउट पेन अँड पेपर किती होणार विद्यार्थी मित्रांनो, याच्या पहिले हाफ करायचा. म्हणजे किती होणार, या संख्याचा हाफ, 2 1 जा 2, 2 4 जा 8, 2 4 जा 8 आणि 0 1440. ओके, बघा कॅल्क्युलेशन केलं का नाही. फक्त या संख्येचा हाफ करायचा, या संख्येचा हाफ करायचा, 0 लावायचा, या संख्येचा हाफ करायचा, 0 लावायचा. ओके, पुन्हा बघा, 5 गुणिला 1428. 5 गुणिला 1428, ते याला कसं करायचं, 1428 चा हाफ करायचा. हाफ म्हणजे अर्धा, म्हणजे 2 नी भाग द्यायचा. किती होणार, हे होणार 7 आणि हे किती होणार, 28 दुने म्हणजे 14 दुने 28, 7 दुने 14, 14 दुने 28 आणि या 0 लावून टाकायचं. बघा आपण केलं का, 5 गुणिला 1428 चा मल्टिप्लिकेशन काय असं अशा प्रकारे केलं का, 1428 गुणिला 5. ठीक आहे, असं करायचं नाहीये. ठीक आहे, आपल्याला ट्रिक्स माहित आहे. याचा हाफ करायचा आणि 0 लावायचा, विषय संपला. ठीक आहे, विषय संपला. ओके, ठीक आहे.
आता हे तर सगळे इवन नंबर झाले विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. जसे इवन नंबर आणि ऑड नंबर. इवन नंबर म्हणजे 2, 4, 6, 8. ओके. ऑड नंबर म्हणजे 1, 3, 5, 7. ठीक आहे. हे काय झाले विद्यार्थी मित्रांनो? समसंख्या. हे काय झाले? समसंख्या. आणि हे काय झाले विद्यार्थी मित्रांनो? विषम संख्या. ठीक आहे. समसंख्या म्हणजे इवन नंबर 2, 4, 6, 8. ऑड म्हणजे विषम संख्या 1, 3, 5, 7, 8. ठीक आहे. नॅचरल नंबर म्हणजे 1, 2. नैसर्गिक संख्या 1, 2, 3, 4, 5. ठीक आहे. सम संख्या, विषम संख्या हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. इवन नंबर, ऑड नंबर. ओके. हा, तर हे तर 5 आतापर्यंत आपण कशामध्ये शिकत आलो विद्यार्थी मित्रांनो? इवन नंबर मध्ये. ठीक आहे. याचे नंबर कसे आहे? इवन नंबर मध्ये आहे. ठीक आहे. कसं आहे? 60 हे इवन नंबर आहे. हे सगळे इवन नंबर आहे. पण जेव्हा ऑड नंबर असतो तेव्हा कसं करतो विद्यार्थी मित्रांनो? जेव्हा ऑड नंबर असते, ठीक आहे. ऑड नंबरच्या वेळेस काय करायचं? 5 गुणिला 47 आहे. आता आता कसं करणार? 47 चे अर्धे तर होत नाही विद्यार्थी मित्रांनो. 47 चे अर्धे होत असतात का? 47 चे अर्धे होत असतात का सांगा? 47 चे अर्धे होत असतात का? होतात, पण पॉइंटमध्ये येते. पण आपल्याला तशा प्रकारे नाही करायचं. ठीक आहे. 5 गुणिला 47 किती आहे? 5 गुणिला काय विद्यार्थी मित्रांनो? 47. तर या कंडिशनला हा काय? ऑड नंबर आहे. तर ह्या कंडिशनला काय करायचं? ह्या कंडिशनला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? हा ऑड नंबर आहे. ठीक आहे. तर याच्यातनं काय करायचं? -1 करायचं. तर किती आहे? 46. 46 चे अर्धे किती झाले विद्यार्थी मित्रांनो? 23. आणि इथे काय लिहायचं? 5 लिहायचे. इथे काय लिहून टाकायचं? 5 लिहायचं. 0 या ठिकाणी 5 लिहायचे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे 5 गुणिला 47 केले तर 1 मायनस करायचा. ऑड नंबर राहिला तर 46 मिळाले. 46 चे अर्धे केले, किती मिळाले? 23. 46 चे अर्धे डिवायडेड बाय 2 किती मिळाले विद्यार्थी मित्रांनो? 23. 23 आपण इथे ठेवले. आणि ऑड नंबर होता, ऑड नंबर राहिला तर शेवटी काय लिहायचा? 5 लिहायचं. काय लिहायचं विद्यार्थी मित्रांनो? 5 लिहायचं. याचाच मिनिंग काय आहे? जसं बघा, 5 गुणिला 47 आहे. याचाच मिनिंग काय आहे? 470 भागीला 5. बघा, एवढंच येणार. 470 भागीला काय होणार विद्यार्थी मित्रांनो? 470 सॉरी 470 भागीला 2. ठीक आहे. 5 नाही, कारण 10/2 घेतो. तर काय होणार? 470 भागीला 2 म्हणजे बे दुने 4, बे तिरी 6 आणि बे पंचे 10. बघा, तर याच्याच मिनिंग काय हो झाला, की आपण काय केलं? शून्य जागी 5 ठेवले. काय लिहिलं? शून्य जागी 5. केव्हा? जेव्हा ऑड नंबर राहणार. ठीक आहे. जेव्हा ऑड नंबर, याच्याच मिनिंग असा होतो. 470 भागीला 2 केलं तर आपल्याला काय मिळणार? 235 मिळणार. काय मिळणार विद्यार्थी मित्रांनो? 235. ठीक आहे. चला, हा नंबर करून बघा. 5 गुणिला 4, 5, 9. याला करून बघा. आता हा पण एक ऑड नंबर आहे. ठीक आहे. याला कशा प्रकारे फाइंड आउट करू? 1 मायनस करा विद्यार्थी मित्रांनो. किती होणार आहे? 4, 5, 8. किती होणार? 4, 5 आणि 8. आता याच्या अर्धा करा. बे दुने 4, बे दुने 4, बे 9, 18 आणि 5. बघा, किती सोप्या पद्धतीने आपण केलं. बघा, आहे की नाही? हा पहिला, हा दुसरा, आता तिसरा करू. बघा, 5 गुणिला 4/9 किती सोप्या पद्धतीने केलं. ऑड नंबर राहिला तर 5 लावायचे, इवन नंबर राहिला तर 0 लावायचे. ठीक आहे. आता हा ओरली करून दाखवा विद्यार्थी मित्रांनो. 5 गुणिला 4, 5 आणि 7. चला, याला ओरली करून दाखवा. याला ओरली करून दाखवा. तुम्ही करून दाखवा. पटकन करून दाखवा विद्यार्थी मित्रांनो. सोपं आहे. 4, 5, 7 मधून 1 मायनस करा. ठीक आहे. म्हणजे 4, 5 किती झाले? 6 डिवायडेड बाय 2 म्हणजे काय होणार? बे दुने 4, बे दुने 4, बे आठी 16 आणि हे 5. 2285 किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 2285. बघा, आपण पेन, पेन्सिल, कागदचा उपयोग केला का? ओरली सांगितलं. 2285 काय केलं विद्यार्थी मित्रांनो? ओरली सांगितलं. कारण हा ऑड नंबर आहे. 1 मायनस केला. 4, 5, 6 झाला. 4, 5, 6 चे आपण हाफ केले. 228 आला आणि शेवटी 5 लावले, कारण हे ऑड नंबर आहे. ठीक आहे. पुन्हा बघा शेवटचा नंबर. 5 गुणिला 8, 6, 4, 3. ओके. चला, याला करा. याच्यातून सगळ्यात पहिले काय करायचं? 1 मायनस करा. 8, 6, 4, 2 होणार आणि मग याला हाफ करा. बे चौक 8, बे त्रिक 6, बे दुने 4 आणि बे 1 बे आणि हे 5 लावून ठेवा. विषय संपला. 4, 3, 2, 1, 5. 4, 3, 2, 1, 5. बघा, किती सोप्या पद्धतीने केलं की नाही आपण विद्यार्थी मित्रांनो? हो की नाही? सोपं आहे की नाही? हार्ड आहे का?
काहीच हार्ड नाही विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारेच आपल्याला मल्टिप्लिकेशन ट्रिक्स यूज करून आपल्याला जितकं होत असेल तितकं आपलं जे प्रॉब्लेम आहे ना त्याला सोपा करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. ठीक आहे. तुम्ही आता शिकले 5 ने मल्टिप्लाय कसं करायचं प्रत्येक संख्येला. जी संख्या ऑड येत असेल या इव्हन येत असेल तुम्ही अशा प्रकारे मल्टिप्लाय करून तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर काढू शकता. ठीक आहे. आता समोर बघा मल्टिप्लिकेशन विथ 25. आता काय करू विद्यार्थी मित्रांनो मल्टिप्लिकेशन विथ 25 बघू. ठीक आहे. मल्टिप्लिकेशन विथ 25. पंचवीसच्या मिनिंग काय होत असतं विद्यार्थी मित्रांनो 100/4 आणि यालाच पुन्हा कसं लिहिता येते 50/2. ठीक आहे. आता हा कन्सेप्ट आपण इथे शिकणार आहोत. चला लक्ष द्या. आता कोणत्याही नंबरला जर आपल्याला 25 न मल्टिप्लाय करायचं आहे तर आपण कशा प्रकारे करू. कोणत्याही नंबरला जर आपल्याला 25 नी मल्टिप्लाय करायचे आहे तर कशा प्रकारे करू. ठीक आहे. लक्ष द्या. मल्टिप्लिकेशन विथ 25. मल्टिप्लिकेशन विथ 25. तर 25 ला 100/4 लिहिता येतात. 100/4 लिहिता येतात. त्याला 50/2 पण लिहिता येतात. ठीक आहे. पण सध्या आपण याच्यावर जास्त फोकस करू. कशावर याच्यावर. ठीक आहे. याच्यावर जास्त फोकस करू. चला बघा. तर 25 गुणीला 488. 25 गुणीला काय विद्यार्थी मित्रांनो 488. 25 गुणीला 488 सांगा कसं करू. 25 गुणीला 488 आहे. काय करायचं विद्यार्थी मित्रांनो एक पहिला क्वेश्चन आहे मी तुम्हाला सांगतो. याला 488 ला काय करायचं 488 डिवायडेड बाय 4 करायचा. ओके म्हणजे काय होणार विद्यार्थी मित्रांनो 4 1 4 4 2 8 4 2 8 म्हणजे काय झालं 1 2 2 आणि शेवटी काय लावायचे 2 शून्य लावून द्यायचे. विषय संपला. विषय काय झाला विद्यार्थी मित्रांनो विषय संपला. विषय झाला मोकळा. ठीक आहे. बस अशा प्रकारे तुम्हाला फाइंड आउट करायचे. 25 गुणीला 488 कसं करायचं 100/4 या डिवायडेड 4 ने डिवाइड करायचा शेवटी 2 झिरो लावायचे. 4 ने डिवाइड करायचं शेवटी 2 झिरो लावायचे. ठीक आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. चला समोर काही व्हॅल्यू बघूया. 25 गुणीला 256. 25 गुणीला 256 करूया. 25 गुणीला 256 काय करायचं कशा प्रकारे करायचे डिवायडेड बाय 4 करायचे. ठीक आहे. 4 पंचे 20 4 सकम किती होते 4 सकम 24 आणि 4 चौक 16 आणि हे 2 शून्य लावले. किती झाले 6400 6400. बघा विदाउट पेन अँड पेपर विद्यार्थी मित्रांनो विदाउट पेन अँड पेपर आपण या प्रश्नाचं उत्तर काढलंय. ठीक आहे. पुन्हा काढा 25 गुणीला 248. चला करा 25 गुणीला 248 डिवायडेड बाय 4 करा. डिवायडेड बाय 4 करा 6 चौक 24 6 चौक म्हणजे 4 4 पंचे 4 सकम 24. ओके 4 दुने 8 आणि 0 0 किती होणार 6200. किती होणार विद्यार्थी मित्रांनो विदाउट पेन अँड पेपर 6200. विदाउट पेन अँड पेपर विद्यार्थी मित्रांनो किती झालं 6200. ओके ठीक आहे. बट जर असं असलं तर विद्यार्थी मित्रांनो 25 गुणीला 125. ओके आता 4 नी तर भाग जात नाही. 25 गुणीला 125 असले तर काय करणार. आता याच्यात 4 नी भाग जात नाही विद्यार्थी मित्रांनो. काय झालं 4 नी भाग जात नाही. आता हे काय आले हे ऑड नंबर आले. ठीक आहे. ऑड संख्या आली 125 5 म्हणजे ऑड संख्या असते. तर आता इथे काय करायचं विद्यार्थी मित्रांनो इथे पण जसं 2 मध्ये 0 आणि ऑड संख्या आल्यावर 5 लावतो तर काय इथे पण हे ट्रिक यूज होणार अशा प्रकारचं काय होणार का नाही विद्यार्थी मित्रांनो. इथं अशा प्रकारचं काही होणार नाही. ठीक आहे. इथे काय करायचं विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. या ठिकाणी आपण काय करू या ठिकाणी आपण कोणती ट्रिक यूज करू आपण विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. इथे काय करायचं बघा 125 आहे त्यालाच 125 आणि हे 2 वरचे शून्य देऊन देऊ. ठीक आहे. 125 2 वरचे शून्य देऊ आणि डिवायडेड बाय 4 करू. आणि काय करू विद्यार्थी मित्रांनो डिवायडेड बाय 4 बघा 4 तिरी 12. ओके 4 तिरी काय होणार विद्यार्थी मित्रांनो 12 होणार. 4 तिरी काय होणार विद्यार्थी मित्रांनो 12 होणार. मग 4 1 4 राहिले 10 4 दुने 8 राहिले 20 4 पंचे 20 म्हणजे किती आलं 3125. बघा किती आलं विद्यार्थी मित्रांनो 3125. तर ऑड नंबर राहिला ना तर शेवटी काय करायचे 2 झिरो लावून द्यायचे. शेवटी काय करायचे विद्यार्थी मित्रांनो 2 झिरो लावून द्यायचे. पुन्हा बघा 25 गुणीला 12161. 25 गुणीला 12161. 25 गुणीला 12161 राहिलं तर काय करायचं. ठीक आहे. आता हा पण ऑड नंबर आहे तर इथे पण काय करायचं
12161 आणि हे डबल झिरो लावून द्यायचे, डिवायडेड बाय 4 करायचे. बघा किती होणार, 4 तिरी 12, 4 तिरी का होणार 12, समोरचा 1 आहे, व्हॅल्यू कमी आहे म्हणून 0 लावू, आणि मग काय होणार 4 चोक 16, मग पुन्हा 1 आला म्हणजे 4 पेक्षा कमी व्हॅल्यू आहे म्हणून 0 लावू, मग काय लावू 4 दुने 8 करू, मग 2 वाटले 4 पंचे 20, 304025 काय होणार विद्यार्थी मित्रांनो, 304025. बघा विदाउट पेन अँड पेपर, विदाउट पेन अँड पेपर कोणता पण विद्यार्थी, हा जो क्लास आहे लॉजिक मास्टर जो क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो, स्टँडर्ड 5 क्लास 5 पासून तर ग्रॅज्युएशन PhD पर्यंत होल्डर विद्यार्थी पण या क्लासला बघू शकतात. या ट्रिक्स अँड टिप्सचा यूज करून आपल्या कॅल्क्युलेशन आणखी कॅल्क्युलेशन मध्ये स्पीड आणू शकते विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे स्पीड ऑफ कॅल्क्युलेशन आहे, स्पीड वाढवण्यासाठी हा क्लास घेऊन आलेला विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, अख्ख्या आपला हा युट्यूबवर हा एकच सेशन होत असतो मराठीमध्ये विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, द स्पीड ऑफ कॅल्क्युलेशन द लॉजिक मास्टर क्लास. ठीक आहे, याच्यात आपण स्पीड कशी वाढवायची बँकिंग वाल्या विद्यार्थ्यांसाठी, ठीक आहे विद्यार्थी, CGL वाल्यांसाठी, SSC वाल्यांसाठी, पोलीस भरती वाल्यांसाठी, अख्ख्या जेवढ्या पण गव्हर्नमेंट एक्झाम आहे सगळ्या गव्हर्नमेंट एक्झाम मध्ये जे पण अंकगणित येत असेल, मॅथ हा सेक्शन येत असेल विद्यार्थी मित्रांनो, तिथे मॅथ या सेक्शन मध्ये कॅल्क्युलेशन स्पीड कसं वाढवायची ते आपण इथे शिकत असतो विद्यार्थी मित्रांनो. बघा तर 25 गुणिला 12161 कसं करायचं, बस डिवायडेड बाय 4 करायचे, वर 2 शून्य लावायचे आणि अशा प्रकारे उत्तर काढायचं. तेच असणार ना की 25 गुणिला 12161 करत बसा आणि आपला वेळ वाया जाऊ द्यायचा. तर अशा प्रकारे आता करायचं नाही विद्यार्थी मित्रांनो, हे ट्रिक्स यूज करायची 100/4. ठीक आहे, हे ट्रिक्स यूज करायची, ही व्हॅल्यू पुट करायची, 4 ने डिवाइड करायचं आणि अशा प्रकारे उत्तर काढायचं. ठीक आहे, पुन्हा बघा विद्यार्थी मित्रांनो, आता शेवटची व्हॅल्यू तुम्ही काढून सांगा मला, विदाउट पेन अँड पेपर तुम्ही काढून दाखवा. 25 गुणिला 569, 25 गुणिला 569. चला ऑड नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो, कसं फाइंड आउट करणार सांगा पटकन. ऑड नंबर आहे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे, कसं फाइंड आउट करणार, 25 गुणिला 569. ओके, चला कसं फाइंड आउट करू विद्यार्थी मित्रांनो सांगा. तुम्ही फाइंड आउट केलं असेल व्हिडिओला स्टॉप करा, आता लक्ष द्या इकडे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, 4 एक 4, ओके, 4 चौक 16, ओके, 4 एक 4, 4 चौक किती होणार 16, 4 दुने 8, 1 वाचला आणि डबल 0, पुन्हा 4 दुने 8 आणि 4 पंचे 20 म्हणजे 14225. बघा विदाउट पेन अँड पेपर, विदाउट पेन अँड पेपर आपण उत्तर काढलं विद्यार्थी मित्रांनो. काय केलं, काही नाही, 569 अपॉन मध्ये 4 केलं, पण इथे पॉइंट मध्ये येणार म्हणून आपण 2 शून्य देऊन दिले, कारण हे 2 शून्य आपण इथे लावले आणि याचं डिवाइड केल्यानंतर आपल्याला 14225 एवढी व्हॅल्यू निघाली, एवढी व्हॅल्यू भेटली विद्यार्थी मित्रांनो. बघा किती सोप्या पद्धतीने, किती सोप्या पद्धतीने आणि इझी वेने आपण इथे फाइंड आउट केलं. ठीक आहे, कधी कधी मी काय म्हटलं विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. ठीक आहे, काही काही व्हॅल्यू अशी पण असते, जसे 25 गुणिला 38, 25 गुणिला काय केलं 38. ठीक आहे, 25 गुणिला 38, तर तिथे इथे काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, हे लॉजिक यूज करायचं 50/2 मला. ठीक आहे, 25 म्हणजे 50/2 गुणिला 38, हे किती होणार विद्यार्थी मित्रांनो, 19 दुने 38, 19 पाचशे काय होते 95 म्हणजे 950, किती होणार 950. ठीक आहे, तर 50/2 पण अशा प्रकारे आपण यूज करून 85च्या ठिकाणी ठेवून आपण अशा प्रकारे व्हॅल्यू काढू शकतो विदाउट मल्टिप्लिकेशन केल्याशिवाय. आपला टाइम इथे आपण वाचू शकतो विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, टाइम इथे आपण वाचू शकतो. ठीक आहे, अशा प्रकारे याला सॉल्व्ह करायचं होतं. डायरेक्ट 25 न मल्टिप्लाय न करता 100/4 या 50/2 चा यूज करून आपण कॅल्क्युलेशनला आणखी सोपं बनवू शकतो, इझी बनवू शकतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, ओके, समोर काय ओके, आता आपण शिकूया 125. 125 न कसं मल्टिप्लाय करणार. ठीक आहे, स्क्रीनशॉट घेऊन घ्या, हे स्क्रीनशॉट घेऊन घ्या विद्यार्थी मित्रांनो. तसं तर आता मी रफ केलं. आता आपण मल्टिप्लिकेशन बाय 125 बघू, मल्टिप्लिकेशन बाय 125. ठीक आहे, 125 ने मल्टिप्लिकेशन कसं करायचं. चला, 125 चाच मिनिंग काय होतं विद्यार्थी मित्रांनो, 125 चाच मिनिंग होतो 1000/8. ठीक आहे, 1000/8. 125 ने कोणत्या संख्याला मल्टिप्लाय करायचं असेल तर डिवायडेड बाय 8 करायचे आणि वर 3 शून्य लावायचे. बघा फॉर एक्झाम्पल 125 गुणिला 488. चला कसं करू, 125 गुणिला 488. बघा ओरली जर करतो म्हटलं तर
8 सखम 48, 8 एक 8 आणि हे 3 शून्य 61,000. किती आले विद्यार्थी मित्रांनो? 61,000. बघा किती सोप्या पद्धतीने. किती? 125 आहे विद्यार्थी मित्रांनो, 1000/8. काय केलं आपण? 1000/8 म्हणजे 125 गुणिला 448 केलं. म्हणजेच काय केलं इथे आपण? 488 भागीला 8 केलं. हे किती मिळाले? 61 आणि हे 3 वरचे शून्य लावले. ठीक आहे. यालाच असं पण करता येते 488 हे 3 शून्य दिले इथे विद्यार्थी मित्रांनो आणि हा 8 न भाग दिला आणि आपल्याला 61,000 मिळाला. ठीक आहे. याचाच मिनिंग हा पण होतो. ओके. 2 मिनिंग होते. ठीक आहे. तर ह्याच लॉजिकचा कन्सेप्टचा यूज करून आपल्याला बाकीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. तुम्हाला सॉल्व्ह करायचे. मला तर येते, तुम्हाला तुमची स्पीड वाढवायची आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. चला करा मग. 125 गुणिला 424. चला करा. किती होणार विद्यार्थी मित्रांनो? स्टॉप करा, आन्सर काढा. 125 गुणिला 424 किती होणार? बघा. 125 गुणिला 424. 8 पंचे किती होते विद्यार्थी मित्रांनो? 40 आणि 8 ट्रिक किती होते? 24 आणि 3 शून्य. बघा. विदाउट पेन अँड पेपर. डायरेक्ट ओरली आपण काढू शकतो. ओरली तुम्ही काढू शकता विद्यार्थी मित्रांनो. विदाउट पेन अँड पेपर तुम्ही काढू शकता. 125 गुणिला असा लंब स्टेप घेऊन कॅल्क्युलेट करण्याच्या ऐवजी तुम्ही या कन्सेप्टचा यूज करून तुम्ही इझिली काढू शकता. समोरचा नंबर बघा विद्यार्थी मित्रांनो. 125 गुणिला 32. 125 गुणिला 32 करा. 125 गुणिला 32 करा. कसं करणार? डायरेक्ट आहे, ओरली आहे. 8 2 16 832 म्हणजे 4000. किती आले विद्यार्थी मित्रांनो? 4000. बघा. ओरली तुम्ही फाइंड आउट करू शकता. ओरली तुम्ही फाइंड आउट करू शकता. तुम्ही तुमच्या मित्राला विचारू शकता की सांग रे बेटा 125 गुणिला 32 किती होते त्वरित. नाहीतर मी तुला सांगतो, तू मला दे कोणती ना कोणती 125 मी मल्टिप्लिकेशन करण्यासाठी कोणता पण नंबर दे, मी तुला त्वरित 5 सेकंदाच्या अंदर ओरली तुला तो प्रश्नाचं उत्तर देतो. बघा एवढं फास्ट कॅल्क्युलेशन होऊ शकते, एवढं तुमचं ब्रेन एकदम फास्ट चालू शकते विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला या सुगा स्टडी सेंटरमध्ये लॉजिक मास्टर क्लास सोबत तुम्हाला नेहमी कनेक्ट राहणं पडेल आणि आपली कॅल्क्युलेशन स्पीड नेहमी वाढवणं पडेल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. 125 गुणिला 7216. चला करा. 7216. 125 गुणिला 7216 कसं करणार? ठीक आहे. तीच 8 9 72. 8 दुनी 16. 8 9 काय होते विद्यार्थी मित्रांनो? 72. 8 दुनी काय होणार? 16 आणि हे 3 शून्य 92,000. ठीक आहे. सॉरी 8 9 काय होणार? 72 हा 1 आहे म्हणजे 8 पेक्षा कमी व्हॅल्यू आहे म्हणून 0. 8 दुनी 16 आणि हे 3 शून्य. बघा. ठीक आहे. कसं मल्टिप्लिकेशन करायचं? बघा. तुम्हाला समजून सांगतो. इकडे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना हा शून्य कसा येतो, शून्याचा डिफिकल्टी लेवल काय असते मी तुम्हाला सांगतो. जसं बघा 7216 आहे. 7216 भागीला 8. तर 8 9 किती होते विद्यार्थी मित्रांनो? 72. ओके. तर इथे ते 0 0 आला पण हा एक इथे खाली उतरला म्हणजेच हा बघा हा 8 पेक्षा हा जो एक आहे छोटा आहे म्हणून आपण काय करतो इथे लहान असल्यामुळे इथे 0 लावतो आणि हे मग 6 इथे खाली उतरतो आणि मग 8 दुने 16 करतो. तर अशा प्रकारे फाइंड आउट करत असतो. काय विद्यार्थी मित्रांनो? अशा प्रकारे आपण याला फाइंड आउट करत असतो. ठीक आहे. ओके. कळलं? चला. आता हा तर झालं. हे तर काय विद्यार्थी मित्रांनो? हे इव्हन नंबर आहे. हे कोणते इव्हन नंबर आहे? समसंख्या आहे. जर विषम संख्या आला विद्यार्थी मित्रांनो, जर ऑड नंबर आला तर काय करायचं? ठीक आहे. जर युनिट डिजिट मध्ये ऑड नंबर आला तर कशा प्रकारे आपण 125 सोबत मल्टिप्लाय करायचे ते आपण इथे बघणार आहोत. जर ऑड नंबर आला तर जर ऑड नंबर आला तर आपण याला कशा प्रकारे मल्टिप्लाय करायचं ते बघत आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा. जर 275 आहे गुणिला 125 करता तर ऑड नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या कंडिशन मध्ये कसं करायचं? जशा प्रकारे आपण 4 नी मल्टिप्लाय करत होतो त्याच प्रकारे आपल्याला इथे 8 नी मल्टिप्लाय 4 नी डिवाइड करत होतो 25 असलं की इथे पण 8 नी डिवाइड करणं पडेल आणि वर 3 झिरो देणं पडेल. जशा प्रकारे 4 नी डिवाइड करत होतो ऑड नंबरला आणि वर 2 झिरो देत होतो. तर ह्याच प्रकारे 125 ने जर कोणत्या ऑड नंबरला आपण मल्टिप्लाय करत आहोत तर डिवायडेड बाय 8 करायचं आणि वर 3 शून्य द्यायचे. बघा मग कशा प्रकारे करू? 275,000 भागीला 8. चला करा. 8 त्रिक 24. 8 त्रिक 24 वाचले किती? 4.
8 पंचे 40 वाचले किती 50. ओके 8 पंचे 40 सॉरी इकडे तुम्हाला करूनच दाखवतो. हे 27 5 1 2 3 8 त्रिक किती होते विद्यार्थी मित्रांनो 24. 7 4 गेले 3 राहिले आणि हे 5. ओके 8 आता कसं 8 त्रिक 24 आणि 8 चौ किती होते विद्यार्थी मित्रांनो 8 चौ किती होते 8 चौ किती होणार विद्यार्थी मित्रांनो 8 चौ होणार 32. 8 ठीक आहे. ओके चला 8 त्रिक 24 राहिले 35 इथे 8 चौ 32. ओके वाचले किती 5 2 गेले 3 राहिले 0. 8 त्रिक पुन्हा 24 होणार राहिले किती 6 आणि हा 0 विद्यार्थी मित्रांनो. ओके आणि इथे किती राहणार 10 4 गेले 6 राहिले इथे 0. 8 7 किती होणार विद्यार्थी मित्रांनो 56. 10 6 गेले 4 राहिले ह्याच्या बरोबर 0 आणि 0 8 पंचे 40. 8 पंचे काय होणार 40. 3 4 3 7 5 बघा 3 4 3 7 5 किती होणार फक्त आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं सॉरी डिवाइड करायचं आहे कितीनी 8 नी. काय करायचे विद्यार्थी मित्रांनो फक्त ना फक्त कळलं बघा किती सोपं होतं. पुन्हा एक क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एक प्रश्न बघा. ठीक आहे चला 641 गुणिला 125. चला 641 गुणिला 125 करा. ऑड नंबर आहे ऑड नंबर सोबत 125 ला मल्टिप्लाय करायचा आहे. तर कसं करतो आपण 641 3 0 देऊन देतो भागीला 8 करतो. ओके भागीला काय करतो 8 करतो. जर नाही समजत असेल तर तुम्ही अशा प्रकारे पण करू शकता. 6 वर 1 ट्रिपल 0 8 8 काय होणार 64 होणार. ओके 8 8 64 हे 0 हा एक उतरला म्हणून आपण इथे काय देऊ विद्यार्थी मित्रांनो 0 देऊ. पुन्हा काय होणार मग हे हा 0 इथं 8 1 8 8 दुणे 16 8 म्हणजे 40 म्हणजे किती आले हे 80 125. किती आले विद्यार्थी मित्रांनो 80 125. बघा किती सोप्या पद्धतीने आपण 125 ला 6 4 ने मल्टिप्लाय केलं. काय करायचे फक्त डिवायडेड बाय 8 करायचे आणि वर 3 0 लावून द्यायचं हे उत्तर येणार. ठीक आहे अगदी सोपं असते विद्यार्थी मित्रांनो काही हार्ड नसते. ठीक आहे कधी कधी मल्टिप्लिकेशन मध्ये डिफिकल्टी येऊ शकते पण तुम्ही मल्टिप्लिकेशन करायच्या वेळी डिफिकल्टी येऊ शकते पण जर तुम्ही ह्या कन्सेप्टचा यूज करणार 1000/8 ठेवणार 125 च्या जागी तर डिफिकल्टी नाहीशी होणार काहीच डिफिकल्टी येणार नाही तुमचं परफेक्ट उत्तर निघणार. ठीक आहे शेवटचा प्रॉब्लेम बघा विद्यार्थी मित्रांनो शेवटचा प्रॉब्लेम बघा. एकशे 25 गुणिला 8325 चला करा 125 गुणिला 8325 चला करा. कसं करू सेम तुम्ही पहिले करून दाखवा विद्यार्थी मित्रांनो. कसं करणार करून दाखवा. 125 गुणिला 8325 कसं करू सेम 8325 हे 3 0 भागीला 8 हे 3 0 भागीला 8. ठीक आहे आपण याला ओरली पण करू शकतो विद्यार्थी मित्रांनो. ज्यांना ओरली बनते जसं 8 1 8 आणि 3 लहान आहे म्हणून 0 दिलं 8 चौ 32. 5 लहान आहे म्हणून 0 दिलं 8 ठीक आहे 8 चौ 32. 5 लहान म्हणून 0 दिलं आणि 8 सकम काय केलं 48 केले. 8 सकम 48 2 उरले 8 दुणे 16 4 उरले 8 पंचे 40 8 पंचे 40 1040625 विदाउट आपण ते डिवाइड न करता असं काढता आपण डायरेक्ट ओरली पण काढू शकतो. ज्यांना नंबर ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करून अशा प्रकारे प्रॅक्टिस झाली असते ते इझिली काढू शकतात. म्हणजे उत्तर किती आले विद्यार्थी मित्रांनो 1040625 1040625 बघा किती सोप्या पद्धतीने आज आपण शिकलेला विद्यार्थी मित्रांनो 11 नी मल्टिप्लाय कसे करायचं 12 नी कशा प्रकारे करायचं 11 नी मल्टिप्लाय कसे करायचे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर 5 नी मल्टिप्लिकेशन कसं करायचं 25 न कसे करायचे 125 न कसं करायचे विद्यार्थी मित्रांनो. आणि ते सिरीज 11 गुणिला 12 12 गुणिला 13 असं एकदम 18 गुणिला 19 पर्यंत येते. तुम्हाला ते पूर्णपणे जे नंबर्स आहे विद्यार्थी मित्रांनो ते लक्षात ठेवायचे तोंडपाठ ठेवायचे त्यामुळे तुमचे कॅल्क्युलेशन एकदम इझी होणार सोपं होणार. आपला जो ब्रेन असते विद्यार्थी मित्रांनो आपल्या ब्रेनला एक म्हणजे वेगळी हॅबिट लागणार ज्यामुळे कॅल्क्युलेशन करण्याची जी आपली स्टाईल पहिले जी होती त्यापेक्षा खूप बेटर असणार विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही कॅल्क्युलेशन मध्ये एवढे छान प्रकारे परफॉर्म करू बघणार
की प्रत्येक जे कॅल्क्युलेशन तुम्हाला इझी वाटायला लागणार. जी तुमच्या मनात भीती होती ती भीती नाहीशी होणार विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही जर मला फॉलो केलं, माझ्या ट्रिक्सला फॉलो केलं, माझ्या जे समजून मी तुम्हाला सांगत आहोत प्रत्येक गोष्ट तुम्ही नीट अँड क्लीन समजून घेतली, तर तुम्हाला कॅल्क्युलेशन मध्ये पुढे अडचण येणार नाही विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. पुन्हा मी सांगितलं 216 आणि 108 यांना कशा प्रकारे ब्रेक करायचे, याचे ब्रेक करण्याचे 5 माध्यम मी तुम्हाला सांगितले. याचे 4 माध्यम मी 4 नंबर तुम्हाला सांगितले विद्यार्थी मित्रांनो. ते तुम्हाला लक्षात ठेवणं खूप पुष्कळ जरुरी आहे विद्यार्थी मित्रांनो. ते एक्झाम मध्ये नेहमी आपल्याला हे 216, 108 हे डिजिट भेटत असतात, मिळत असतात. तर त्यांना इझीला ब्रेक करून आपण मोठ्यात मोठा नंबर जो आहे तो आपण इझिली ब्रेक करून कॅल्क्युलेशन करून त्याला सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारची शॉर्टकट ट्रिक्स अँड टिप्स जाणण्यासाठी तुम्ही बघत राहा सुगत स्टडी सेंटर. मी भूपेंद्र देशभ्रतार. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या कन्सेप्ट सोबत विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, जो कोणी नवीन विद्यार्थी असेल ना, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तोपर्यंत धन्यवाद. बघत राहा सुगत स्टडी सेंटर. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.